संकेतला अचानक वृद्धाश्रममधून फोन आला की तुमच्या आईला काही दिवसांसाठी तुमच्या घरी घेऊन जावा. तेव्हा संकेत खूप टेन्शनमध्ये आला. संकेतची बायकोसुद्धा त्याला रागात बडबड करू लागली. शेवटी दुसऱ्या दिवशी आई घरी आली, परंतु काही दिवसातच देवाचा असा चमत्कार झाला की संकेतला आणि त्याच्या बायकोला खूपच मोठा धक्का बसला. कारण आज संकेत ऑफिसमधून जसा घरी आला त्या क्षणी त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. संकेतने फोन उचलला तेव्हा दुसरीकडून आवाज आला, हॅलो, तुम्ही मथुराताईंचा मुलगा संकेत चौधरी बोलत आहात का? हो बोला, मी संकेत बोलत आहे. मी सुख वृद्धाश्रममधून बोलत आहे. सुख वृद्धाश्रमचे नाव ऐकताच संकेत लगेच म्हणाला, हो बोला ना, काय झालं आहे? माझी आई ठीक तर आहे ना? तिला काही त्रास नाही ना? संकेत चिंतेच्या स्वरात बोलला. तेव्हा दुसरीकडून आवाज आला, हो तुमची आई अगदी ठीक आहे, परंतु आम्हाला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. खरं तर आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की आमच्या वृद्धाश्रमची जमीन सरकारने एक्वायर केली आहे. या बदल्यात आम्हाला शहरापासून 10 किलोमीटर दूर जागा दिली आहे, परंतु तिकडे वृद्धाश्रमचे काम अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही. आम्हाला आशा आहे की 1 महिन्याच्या आतमध्ये हे काम पूर्ण होऊन जाईल. परंतु ही सगळी प्रोसेस करताना आम्ही हा प्रयत्न करत आहोत की वृद्धांना कोणताच त्रास होऊ नये. त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की जर तुम्हाला शक्य असेल तर 1 महिन्यासाठी तुमच्या आईला तुमच्याजवळ ठेवा. जसे वृद्धाश्रमचे काम पूर्ण होईल आम्ही तुम्हाला सांगू. ठीक आहे, मी उद्या सकाळीच येतो आणि आईला घेऊन जातो, असे म्हणून संकेतने फोन ठेवून दिला आणि कोणत्या तरी विचारात बुडाला. तेव्हा त्याची पत्नी श्वेता बाहेर आली आणि संकेतला म्हणाली, कोणत्या विचारात बुडाला आहेस? कोणाचा फोन होता? तेव्हा संकेत म्हणाला, वृद्धाश्रममधून फोन होता. ते लोक बोलत आहे की वृद्धाश्रम शहराच्या बाहेर स्थलांतरित केले जात आहे, त्यामुळे आपल्याला आईला काही दिवसांसाठी आपल्याजवळ ठेवावे लागेल. हे ऐकताच श्वेता चकित झाली आणि म्हणाली, काय? आणि तू हो म्हणालास? यावर संकेत म्हणाला, तर मग मी काय करणार होतो श्वेता? माझ्या आईला असाच त्रास होण्यासाठी सोडू का? तेव्हा श्वेता नाराज होत म्हणाली, घ्या आता बसल्या बसल्या अजून एक अडचण. तेव्हा संकेत लगेच म्हणाला, श्वेता, अशा वेळी जेव्हा सगळ्यात जास्त माझी तिला गरज होती तेव्हा फक्त तुझ्या हट्टासाठी मी तिला वृद्धाश्रममध्ये सोडले. फक्त तुझ्यामुळे आज माझी आई माझ्यासोबत नाही आणि आता माझी आई काही दिवसांसाठीच इथे राहणार म्हटल्यावर तुला अडचण वाटू लागली आहे. तेव्हा श्वेता रागात म्हणाली, संकेत, आपल्या घरात फक्त 2च बेडरूम आहेत, मग मी त्यांना जागा कुठे देऊ? आणि त्यात आपला मुलगा बंटीच्या पोटात इन्फेक्शनमुळे मी आधीच ऑफिसमधून खूप सुट्ट्या घेतल्या आहेत. तरीही त्याची तब्येत जशी आहे तशीच आहे. माहिती नाही हा त्रास कधी दूर होईल. आणि आता वरतून तुझी आई. असे बोलता बोलता श्वेता तिथून नाराज होऊन निघून गेली. दुसऱ्या दिवशी संकेत लवकर उठला आणि तयार होऊन आपल्या गाडीत बसून आईला वृद्धाश्रममध्ये घ्यायला गेला. तिथल्या संचालिकाने आधीच त्यांना सांगितले होते की आज त्यांचा मुलगा त्यांना घ्यायला येणार आहे आणि आता त्या 1 महिना आपल्या मुलाच्या घरी राहणार आहे. आज इतक्या दिवसानंतर आपल्या मुलाचा चेहरा पाहणार हा विचार करूनच मथुराताईंच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले होते. परंतु पुढच्या क्षणी उदाससुद्धा झाल्या होत्या, कारण त्यांचा मुलगा आपल्या मर्जीने त्यांना घ्यायला येत नव्हता. उलट आईला आपल्यासोबत ठेवणेच त्याची एक मजबुरी होती. नाराज मनाने मथुराताई आपले कपडे एका बॅगमध्ये ठेवायला लागल्या. कॉटजवळ असणाऱ्या टेबलवर त्यांनी आपल्या छोट्याशा फॅमिलीचा एक फोटो ठेवला होता, ज्यामध्ये त्यांच्या पतीने सदाशिवरावांनी आपल्या 1 वर्षाच्या मुलाला संकेतला कडेवर घेतले होते. त्या फोटोला बॅगमध्ये ठेवण्याअगोदर मथुराताई त्या फोटोला खूप निरखून पाहत होत्या आणि त्यांच्या कानात लहानपणीच्या संकेतचे आवाज घुमायला लागले. मथुराताई एकाएक आपल्या भूतकाळात हरवून गेल्या आणि त्यांच्यासमोर आपल्या मुलाच्या लहानपणीच्या आठवणी जिवंत झाल्या. मथुराताई आपल्या पती सदाशिवरावांसोबत गावाला राहत होत्या. सदाशिवराव त्या गावात एक सरकारी स्कूलमध्ये शिक्षक होते, परंतु मथुराताई स्वतः एवढ्या शिकलेल्या नव्हत्या, पण तितक्यात समजूतदार आणि कुशल गृहिणी होत्या. त्या गावात त्यांचे स्वतःचे घर होते. खूप साऱ्या सुखसुविधा तर नव्हत्या, परंतु कोणत्याच गोष्टीची कमीसुद्धा नव्हती. कमी फक्त याच गोष्टीची होती की लग्नाला 5 वर्ष होऊनही त्यांना मूलबाळ झाले नव्हते.
माहिती नाही कितीतरी तीर्थयात्रा करून देवापुढे डोके टेकवले, कितीतरी नवस बोलले आणि शेवटी देवाने त्यांचे घराणे ऐकले आणि संकेतच्या रूपात त्यांना मुलगा झाला. आईवडील खूपच लाडाने प्रेमाने आपल्या मुलाला सांभाळायला लागले होते. छोटा संकेत तर आपल्या आईशिवाय जेवतही नव्हता. त्याच्या थोड्याशा रडण्याच्या आवाजाने सुद्धा मथुराताई सगळं कामकाज सोडून त्याच्याजवळ धावत यायच्या. आपल्या मुलाला पाहून ते दोघेही खूप खुश होऊन जात होते आणि विचार करत होते की रिटायरमेंटनंतर संकेत त्यांची खूप सेवा करेल आणि ते दोघेही खूप आरामात जीवन जगेल. वडिलांनी त्याच्या शिक्षणात कधीच पैशांची कमी येऊ दिली नाही. शाळेनंतर त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका चांगल्या कंपनीमध्ये संकेत जॉबला सुद्धा लागला. आपल्यासोबत काम करणाऱ्या श्वेताला तो पसंत करू लागला आणि लवकरच दोघांनी लग्नाचा निर्णयही घेतला. श्वेता एक आधुनिक मुलगी होती जी एकदम बिनधास्त स्वभावाची होती. लहानपणीच तिच्या आईचा मृत्यू झाला होता. वडिलांनी शिक्षणासाठी तिला हॉस्टेलमध्ये पाठवले होते आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने नोकरी करायला सुरुवात केली होती. परंतु या दरम्यान तिला फॅमिली या शब्दाचा अर्थ कधी कळालाच नव्हता. जेव्हा संकेतने आपल्या पसंतीबाबत आपल्या आईवडिलांना सांगितले तेव्हा मथुराताईंनी आणि सदाशिवरावांनी लगेच होकार दिला. त्यांनी हा विचार केला की वेळेनुसार बदलायलाच हवे. आजकाल मुलं आपल्याच पसंतीने लग्न करतात, त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाच्या आनंदासाठी या स्थळाला होकार दिला. परंतु लग्न होताच श्वेताने संकेतला स्पष्ट शब्दात सांगितले की तिला त्यांच्या जीवनात कोणाचीही लुडबुड आवडणार नाही आणि नाही तिची या खेडेगावात राहण्याची इच्छा आहे. श्वेताचे असे बोलणे ऐकल्यानंतर संकेत हैराण झाला होता. त्याने आपल्या पत्नीला समजवायचा खूप प्रयत्न केला, परंतु तिने काहीच ऐकले नाही. शेवटी शहरात राहण्यासाठी काही दिवसांनी त्या दोघांनी पुण्यात एका कंपनीमध्ये नोकरी जॉईन केली आणि आपल्या आईवडिलांना सोडून मोठ्या शहरात आपले नवीन जग तयार केले. गावाला मथुराताई आणि सदाशिवराव पश्चाताप करत राहिले. राहून राहून मथुराताई विचार करायच्या. किती स्वप्न पाहिले होते त्यांनी की सुनबाई आल्यावर त्या तिचे लाड करतील, तिला मुलीचे प्रेम देतील, पण स्वप्न ती स्वप्नच राहिली. हळूहळू दिवस निघून गेले. त्यांचा मुलगा संकेत आता 2 मुलांचा बाप झाला होता आणि सदाशिवराव आपल्या नोकरीतून रिटायर झाले होते. मथुराताई आणि सदाशिवरावांची खूप इच्छा व्हायची की आपला नातू आणि नातीला खूप प्रेम द्यावे, त्यांचा लाड करावा. पण कधी ते आपल्या मुलांना भेटायला शहरात जायचे तेव्हा 4-5 तासात परत यायचे. परंतु त्यांचा मुलगा किंवा सून त्यांना कधीच राहण्यासाठी बोलत नव्हते. परंतु तरीही दोघेही गावाला सोबत होते, त्यामुळे जीवनाची गाडी आरामात सुखात चालली होती. परंतु एक दिवस अचानकच सदाशिवरावांचा रस्त्यावर अपघात झाला आणि डोक्याला मार लागल्यामुळे तिथेच जाग्यावर त्यांचा मृत्यू झाला. आणि त्याच दिवशी मथुराताईंचे जसे काय जगच निघून गेले. त्या तर एकदमच तुटून गेल्या होत्या. आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकताच संकेत लगेच आपल्या पत्नीला आणि मुलांना घेऊन गावाला पोहोचला आणि सगळ्या विधी पार पाडल्या. त्यांची सुनबाई तर श्वेता 4 दिवस औपचारिकरित्या राहिली आणि आपल्या मुलांना घेऊन पुण्याला परत निघून गेली आणि संकेत पूर्ण 15 दिवस गावाला राहिला होता. सगळं काही ठीक करून आईला हे सांगून पुण्याला गेला की एक दिवस तुला माझ्यासोबत पुण्याला घेऊन जाईल. एक दिवस शेजारीन मथुराताईंची हालचाल विचारण्यासाठी आली. तेव्हा गप्पा मारता मारता मथुराताईंनी त्यांना सांगितले की आता त्यांचा मुलगा त्यांना पुण्याला घेऊन जाणार आहे. तेव्हा ती शेजारीन म्हणाली, अगं मथुरा, तू सुद्धा काय बोलत आहेस? जर घेऊन जायचेच असते तर आधीच घेऊन गेला असता. संकेतला जाऊन किती दिवस झाले आहे आणि आजकालच्या सुनांना आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहायला आवडत नाही. वर्तमानपत्र वाचते की नाही कधी? आजकालची मुलं आपल्या आईवडिलांना सोबत ठेवत नाही. जास्त झाले तर थोडेफार पैसे देऊन आपले कर्तव्य पार पाडतात. शेजारींचे बोलणे ऐकून मथुराताई चकित झाल्या आणि पुन्हा आपल्या मनाला समजावताना बोलल्या, अरे नाही, माझा मुलगा असा नाही, तो मला नक्कीच घेऊन जाईल. मथुराताईंनी त्या शेजारींच्या बोलण्याला नाकारले होते, परंतु संकेतची वाट बघता बघता 6 महिने निघून गेले होते. पण संकेत त्यांना घ्यायला आला नाही. आता तर एकटेपणा त्यांना खायला उठला होता आणि मथुराताई आता आजारी राहू लागल्या होत्या. ही गोष्ट जेव्हा संकेतला माहिती पडली तेव्हा त्याला राहावेले नाही. परंतु जसा तो गावाला जाऊन आईला शहरात आणण्यासाठी श्वेताला बोलला तेव्हा श्वेता त्याच्याशी भांडायला लागली आणि साफ शब्दात सांगितले की या घरात तुझ्या आईला ठेव किंवा मला. शेवटी तरसून संकेतने आपल्या आईची पुण्यातल्या एका वृद्धाश्रममध्ये राहण्याची सोय केली, जिथे सुखसुविधाच्या प्रत्येक वस्तू उपलब्ध होत्या. फक्त नव्हते ते त्यांचा आपला परिवार.
परंतु तरीही तिथे त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जात होती. सकाळी उठून आपल्या वयाच्या लोकांसोबत त्या योगाभ्यास करू लागल्या आणि दिवसा कोणतेही धार्मिक पुस्तक वाचत होत्या किंवा बागेमध्ये आपला वेळ घालवायच्या. हळूहळू त्यांची तब्येत सुधारू लागली होती. आज त्यांना या वृद्धाश्रममध्ये येऊन 5 वर्ष झाली होती. या दरम्यान संकेत कधीतरी आपल्या आईला भेटण्यासाठी येऊन जात होता, परंतु यावेळी कदाचित कामामुळे 6 महिने निघून गेले होते. संकेत त्यांना भेटायला आलाच नव्हता. मथुराताई आपल्या भूतकाळात हरवल्या होत्या. तेव्हाच पाठीमागून आवाज आला, कशी आहेस आई? संकेत आईच्या पाया पडताना बोलला तेव्हा मुलाचा चेहरा पाहताच मथुराताईच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आणि मग सगळं काही विसरून मुलाला भरपूर आशीर्वाद देऊ लागल्या. संकेतने त्यांचे सर्व सामान गाडीमध्ये ठेवले आणि आपल्यासोबत आपल्या घरी घेऊन आला. घरी पोहोचल्यानंतर डोरबेल वाजवली तेव्हा श्वेताने दरवाजा उघडला. आज श्वेताने संकेतच्या म्हणण्यानुसार ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. आपल्या सासूला मथुराताईंना समोर पाहून तिने इच्छा नसूनही त्यांच्या पायाला स्पर्श केला होता. संकेत त्यांचे सामान घेऊन आतमध्ये गेला आणि मथुराताई आपल्या सुनेच्या डोक्यावर हात ठेवून खूप प्रेमाने आशीर्वाद देऊ लागली. तेव्हा श्वेतासुद्धा बळच हसली आणि म्हणाली, या ना आई, आतमध्ये येऊन बसा. कोणाच्या तरी येण्याच्या आवाजाने मुलंसुद्धा धावत बाहेर आली. मम्मी, तू कोणासोबत बोलत आहेस? मथुराताईंची 7 वर्षाची नात म्हणाली तेव्हा हळूच तिच्या डोक्यात एक टपली टाकत तिचा 9 वर्षाचा भाऊ बंटी म्हणाला, अरे तुला दिसत नाही का? आपल्या घरी पाहुणे आले आहेत. तेव्हा पाठीमागून संकेत आला, हसून म्हणाला, बाळा, हे कोणते पाहुणे नाही आहेत, ही तुमची आजी आहे. जेव्हा तुम्ही छोटे होते तेव्हा तुम्ही हिला भेटले होते. चला लवकर तिच्या पाया पडा बरं आणि आशीर्वाद घ्या. आपल्या नातीला आणि नातूला भेटल्यानंतर मथुराताईंना खूपच आनंद झाला होता. त्यांनी आपल्या नातवांना छातीशी कवटाळले आणि खूप प्रेम दिले आणि नातीला तर आपल्या मांडीवर बसवले आणि त्यांच्यासोबत मथुराताई गप्पा मारू लागल्या. परंतु इकडे आतल्या आत श्वेताचे काळीज जळत होते. तिला समजत नव्हते की 2 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये ती आपल्या सासूची राहण्याची व्यवस्था कशी करेल. मनातल्या मनात तिला आपल्या पतीवर संकेतवर खूप राग येत होता की जर आईला वृद्धाश्रममधून घेऊन यायचेच होते तर त्यांना गावाला सोडून यायचे होते ना. इथे माझ्या डोक्यावर आणून बसवण्याची काय गरज होती? मथुराताईंना आपल्या सुनेचा स्वभाव चांगलाच माहिती होता. श्वेताचा फुगलेला चेहरा ती नाराज आहे हे साफ साफ सांगत होता. परंतु तिच्या या स्वभावाला दुर्लक्ष करून मथुराताई मुलांना म्हणू लागल्या, अरे बाळांनो, तुमची आजी इतक्या वर्षानंतर तुमच्या घरी आली आहे, मग तुमची खोली मला दाखवणार नाही का? हो आजी, आम्ही दाखवणार ना, असे म्हणून मुलं आपल्या आजीचा हात धरून आपल्या खोलीत जायला लागले. तेव्हा संकेत म्हणाला, बाळांनो, आपल्या आजीचे सामानसुद्धा तुमच्या खोलीत राहू द्या. आजपासून तुमची आजी तुमच्याजवळ तुमच्या खोलीत झोपेल. तुम्हाला माहिती आहे का, तुमची आजी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगते. रात्री झोपण्याअगोदर तिच्याकडून गोष्ट नक्की ऐका. एवढे ऐकताच मुलं आनंदाने उड्या मारू लागल्या. खोलीमध्ये बसून कधी आपल्या आजीला आपली खेळणी दाखवत होते तर कधी त्यांच्यासोबत खेळण्याचा हट्ट करत होते. इकडे श्वेताने डायनिंग टेबलवर जेवण लावले तेव्हा मथुराताई दोन्ही मुलांसोबत जेवणासाठी बसल्या. संकेतसुद्धा फ्रेश होऊन जेवायला आला होता. श्वेता किचनमध्ये सगळ्यांसाठी गरम गरम चपात्या करत होती. तेव्हा मथुराताई म्हणाल्या, एकतर गोष्ट चांगली झाली बाळा. खूप दिवसांपासून मला सुद्धा मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी खूप मन करत होते बघ. देवाने ही माझी इच्छा पूर्ण केली. आता देवाने त्याच्याजवळ मला बोलवले तरी काहीच हरकत नाही. आईचे असे बोलणे ऐकल्यानंतर संकेतच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते, परंतु कसे तरी करून त्याने ते लपवले आणि जेवू लागला. सगळे लोक जेवण चांगले करत होते, परंतु बंटीने चतकोर चपाती खाल्ली आणि ताट पुढे सरकवत म्हणाला, मला एवढेच वास, मला आता भूक नाहीये. हे बघून मथुराताई म्हणाल्या, अरे बाळा, तू तर काहीच जेवला नाहीस तर खेळण्यासाठी ताकद कुठून येईल? तेव्हा संकेत म्हणाला, आई, बंटीला पोटात इन्फेक्शन झाले आहे, ज्यामुळे त्याच्या पोटात नेहमीच दुखत असते आणि कधीकधी तर उलट्यासुद्धा होतात आणि म्हणून भूक लागत नाही. तेव्हा मथुराताई म्हणाल्या, अरे मग तू डॉक्टरला का नाही दाखवत? संकेत म्हणाला, दाखवले होते आई, पण औषधांचा काहीच असर झाला नाही.
असे म्हणून संकेत चिंतित होऊन उठला. रात्रीच्या वेळी मथुराताईंची झोपण्याची व्यवस्था मुलांच्या खोलीत केली गेली. मुलं आजी आल्यानंतर खूपच खुश होते. झोपण्याअगोदर मथुराताईंनी त्यांना माखन चोर कृष्णाची गोष्ट खूपच छान पद्धतीने सांगितली. दोघीही मुलं खूप मन लावून आजीची गोष्ट ऐकू लागले. मथुराताईंना येऊन अजून एक दिवससुद्धा झाला नव्हता की दोन्हीही मुलं त्यांच्यासोबत खूपच चांगल्या प्रकारे मिसळली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा श्वेता उठली तेव्हा घड्याळात पाहिले तर सकाळचे 7 वाजले होते. ऑफिसला जाण्यासाठी आता उशीर होणार हा विचार करून पटकन उठली आणि आंघोळ करून आपल्या मुलांना 2 मिनिटात होणारी मॅगी बनवण्यासाठी किचनमध्ये धावत आली. परंतु जशी ती आपल्या खोलीच्या बाहेर आली ती हे बघून हैराण झाली की स्वयंपाकघरात तर खाण्याच्या पदार्थांनी सुगंध दरवळला होता. तिच्या सासूबाईंनी सकाळी सकाळी फ्लॉवर बटाट्याची भाजी आणि गरम गरम पराठे बनवले होते. हे सर्व बघून श्वेताने लज्जेने मान खाली घातली. परंतु दुसऱ्याच क्षणी मथुराताईंच्या प्रेमळ शब्दांनी तिची लज्जा दूर केली. अरे उठली श्वेता बाळा, तू ऑफिससाठी तयार हो. मी सगळ्यांचे टिफिन तयार केले आहेत. चहा नाश्तासुद्धा तयार आहे. लवकर नाश्ता करा, नाहीतर ऑफिसला जाण्यासाठी उशीर होईल. तेव्हा श्वेता म्हणाली, हो आई, पण आधी मी मुलांना तयार करते. परंतु पाठीमागून मुलांचा आवाज आला, मम्मी, आम्हा दोघांना तर आजीने तयार केले आहे. आज मुलं आजीसोबतच सकाळी सकाळी उठली होती. संपूर्ण नजारा बघून श्वेता आश्चर्यचकित झाली होती. ऑफिसमध्ये लंच टाईम झाला तेव्हा श्वेताने आपला टिफिन खोलला. परंतु तिच्या टिफिनला पाहताच तिचे सहकारी हैराण झाले आणि म्हणाले, कमाल झाली श्वेता, आज तू नूडल्स किंवा सँडविचच्या व्यतिरिक्त पराठे आणि भाजी घेऊन आली आहेस आणि एवढा खमंग सुगंध येत आहे की खाण्याचे मन होत आहे. पण तुझ्या जीवनशैलीमध्ये इतके परिवर्तन आले तरी कसे? कारण तुला तर सकाळी सकाळी स्वयंपाक करण्यासाठी वेळच मिळत नाही. तेव्हा श्वेता म्हणाली, खरं तर असे आहे की काही दिवसांसाठी माझ्या सासूबाई आमच्या घरी राहण्यासाठी आल्या आहेत. हे सर्व काही त्यांनीच बनवले आहे. श्वेता आणि तिच्या सहकार्यांनी देसी तुपाचे पराठे आणि स्वादिष्ट फ्लॉवर बटाट्याची भाजी खाऊन आनंद घेतला आणि सगळे वाहा वाहा करून बोटं चाटत राहिली. संध्याकाळी जेव्हा श्वेता आणि संकेत घरी आले त्यावेळी मुलंसुद्धा घरी आली होती. श्वेता दिसताच तिची मुलगी म्हणाली, मम्मी, आज आम्हाला स्कूलला टिफिन खाण्यात खूप मज्जा आली. रोज रोज मॅगी नूडल्स सँडविच खाऊन खाऊन आम्ही लोक बोर झालो होतो. बंटीसुद्धा म्हणाला, हो मम्मी, आज मी माझा टिफिन पूर्ण संपवला आहे आणि आज माझ्या पोटात सुद्धा दुखले नाही. हे ऐकून संकेत आणि श्वेताला खूपच आनंद झाला होता. तेव्हा मथुराताई बंटीला म्हणाल्या, आणि पुढे सुद्धा आता तुझ्या पोटात कधीच दुखणार नाही बाळा. आता बघ, तू पूर्णपणे बरा होशील. आपल्या मुलांना आजीचे प्रेम मिळताना पाहून संकेत खूपच खुश झाला होता. मथुराताईंनी पाहिले होते की दोन्ही मुलं थोड्या थोड्या वेळानंतर बाजारातले चिप्स आणि बिस्किटांची डिमांड करत होते. त्यामुळे मथुराताईंनी घरी मुलांसाठी शंकरपाळ्या, चिवडा, बटाट्याचे वेफर्स, शेव बनवून ठेवली. आजीने बनवलेल्या या स्नॅक्स पुढे आता मुलांना बाजारातले फूड बेकार लागायला लागले आणि सोबतच त्यांच्या तब्येतीसुद्धा सुधारल्या होत्या. इकडे सासूबाई आल्यामुळे श्वेताला जसे काही आपल्या मुलांची काळजीच नव्हती. मुलं स्कूलवरून आल्यानंतर मथुराताई त्यांचा खूप छान सांभाळ करत होत्या. गरम गरम स्वयंपाक करून त्या त्यांना भरवायच्या. आता घरात रेडी टू ईट खाण्याचे पॅकेट्स येणे बंद झाले होते. सगळे लोक घरी गरमागरम आणि ताजे जेवण जेवू लागले होते. जी मुलं आधी स्कूलवरून येताच TV किंवा मोबाईलमध्ये व्यस्त राहत होते ती मुलं आता आपल्या आजीसोबत वेळ घालवू लागली होती. सकाळच्या वेळेला तर स्कूलला जाण्यासाठी घाई व्हायची, परंतु संध्याकाळी दोन्हीही मुलं रोज आजीसोबत सोसायटीमध्ये असलेल्या मंदिरात जायला लागले. हैराण करणारी ही गोष्ट होती की त्यांना माहितीच नव्हते की त्यांच्या सोसायटीमध्ये एक मंदिर आहे. मंदिरात घेऊन जाण्यासाठी श्वेता आणि संकेतजवळ तर वेळच नव्हता, परंतु आजीच्या सानिध्यात दोन्ही मुलं चांगल्या चांगल्या गोष्टी आणि संस्कार शिकत होते. एका रात्री श्वेता पाणी पिण्यासाठी उठली तेव्हा मुलांच्या खोलीतून येणाऱ्या काही आवाजामुळे तिचे ध्यान तिकडे आकर्षित झाले. तिने डोकावून पाहिले तर मथुराताई खूप प्रेमाने दोघांनाही धार्मिक कथा सांगत होत्या. मुलं आजीजवळ झोपून खूप लक्षपूर्वक गोष्ट ऐकत होते. हे दृश्य पाहून श्वेता खूपच प्रभावित झाली होती.
मथुराताई इतक्या शिकलेल्या नव्हत्या, परंतु मराठी भाषेची त्यांना चांगलीच माहिती होती आणि ही गोष्ट संकेतला माहिती होती. जेव्हा ही गोष्ट त्याने मुलांना सांगितली तेव्हा मुलं खूप खुश झाले होते, कारण श्वेता बाकीचे विषय त्यांना चांगल्या प्रकारे शिकवत होती, परंतु मराठी विषय शिकवू शकत नव्हती. दोन्हीही मुलं मराठीचा अभ्यास करताना आपल्या आजीजवळ येऊन बसायचे आणि आजीसुद्धा चांगल्या प्रकारे त्या दोघांनाही समजून सांगायची. आणि ज्या घरात पहिला पसाराच पसारा दिसायचा, आता मथुराताई आल्यानंतर ते घर स्वच्छ आणि व्यवस्थित दिसायला लागले होते. घरातली एक एक गोष्ट खूप छान प्रकारे जिथल्या तिथे ठेवली होती. घरात येता श्वेता आणि संकेतला खूप फ्रेश वाटायचे. श्वेता तर त्यांच्यावर खूपच प्रभावित झाली होती. आपल्या सासूबद्दल तिच्या मनात आपलेपणा आणि प्रेम निर्माण होऊ लागले होते. संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर श्वेता सगळ्यांना चहा बनवायची आणि सगळे लोक एकत्र बसून गरमागरम चहाचा आनंद घ्यायचे. संपूर्ण दिवस काम करून करून सासू थकून जात असेल असा विचार करून रात्रीचे जेवण आता श्वेता बनवायला लागली होती आणि खूप प्रेमाने आपल्या सासूला बसून जेवण वाढायची. मथुराताईंना आपल्या मुलाच्या घरी येऊन आता 1 महिना होत आला होता. तेव्हाच एक दिवस वृद्धाश्रममधून संकेतला फोन आला की मिस्टर संकेत चौधरी, नवीन वृद्धाश्रम तयार झाले आहे. आता तुम्ही तुमच्या आईला इथे सोडून जाऊ शकता. मी मोबाईलवर त्याचा पत्ता पाठवते. हे ऐकताच संकेत चकित झाला होता. या 1 महिन्यात तो हे पूर्णपणे विसरून गेला होता की तो आपल्या आईला फक्त काही दिवसांसाठीच आपल्या घरी घेऊन आला आहे. परंतु आईला पुन्हा तिकडे सोडण्याचे त्याचे बिलकुल मन करत नव्हते. भरलेल्या आवाजात त्याने श्वेताला आईला परत सोडण्याची गोष्ट केली. तेव्हा श्वेतासुद्धा थोडी काळजीत पडली. मग म्हणाली, आईलासुद्धा इथून जाण्याची इच्छा आहे का? तेव्हा संकेत म्हणाला, नाही, तिने तर असे काहीच म्हटले नाही, पण ती या घरात आल्यामुळे तुला त्रास होत असेल, त्यामुळे मी विचार केला आहे की उद्याच सकाळी तिला मी तिकडे सोडून येतो. संकेतचे असे बोलणे ऐकून श्वेता भरल्या डोळ्यांनी संकेतकडे पाहायला लागली, परंतु संकेत काही बोलला नाही आणि शांतपणे झोपून गेला. परंतु श्वेताची झोप उडाली होती. कितीतरी वेळ ती काहीतरी विचार करत बसली. दुसऱ्या दिवशी श्वेता ऑफिसमधून लवकर सुट्टी घेऊन घरी परत आली. तिची तब्येत ठीक वाटत नव्हती, त्यामुळे येताच खोलीमध्ये जाऊन बेडवर पडली. तिला अशा अवस्थेत पाहून मथुराताई त्या क्षणी तिच्या खोलीत आल्या. कपाळावर हात ठेवला तर ताप आला होता. बाळा, तुला तर खूप ताप आहे, काळजीच्या स्वरात मथुराताई म्हणाल्या आणि लगेच बाहेर जाऊन औषधाच्या डब्यातून तापाची गोळी घेऊन आल्या. श्वेताला तापाची गोळी दिली आणि थंड पाण्याच्या पट्ट्या तिच्या कपाळावर ठेवू लागल्या. थोड्याच वेळात ताप कमी झाला. तेव्हा मथुराताईंनी तुळशीच्या पानांचा आणि आल्याचा चहा बनवला आणि श्वेताला प्यायला दिला. श्वेताचा ताप थोड्या वेळाने उतरला होता, परंतु तिच्या डोळ्यातून अश्रू लगातार वाहत होते. आत्तापर्यंत संकेतसुद्धा घरी आला होता, परंतु श्वेताला काय टेन्शन आहे हे मथुराताईंना कळत नव्हते. फक्त ती काहीच न बोलता रडतच होती. परंतु संकेतला श्वेताच्या रडण्याच्या मागचे कारण माहिती होते, त्यामुळे जाणून बुजून त्याने आपल्या आईचे वृद्धाश्रममध्ये सोडण्यासाठी सामान पॅक करायला सुरुवात केली. त्याच वेळेस लगेच श्वेता आपल्या सासूच्या गळ्यात पडली आणि जोरजोरात रडू लागली आणि म्हणू लागली, आई, मला माफ करा. तुमचे प्रेम समजायला मला खूप उशीर झाला. लहानपणापासूनच देवाने मला आईच्या प्रेमापासून वंचित ठेवले आणि जेव्हा सासूच्या रूपात मला आई मिळाली तेव्हा मी तुमची ममता समजू शकले नाही हो, किंवा ओळखू शकले नाही. असे निस्वार्थ प्रेम फक्त एक आई आपल्या मुलांना देऊ शकते. आपल्या सुनबाईच्या मुखातून आपल्यासाठी प्रेमळ शब्द ऐकून मथुराताई भावनिक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा श्वेता म्हणाली, आई, तुम्ही आता तुमच्या या मुलीला सोडून कुठेच जाणार नाही, इथेच आमच्या जवळ राहणार. या आधुनिक जीवनाच्या पळापळीमध्ये मी आजपर्यंत समजू शकले नाही की आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचं आपल्या जीवनात किती महत्त्व आहे. आजी आजोबांकडून दिले गेलेले संस्कार आणि शिक्षणाचे जीवनावर किती सकारात्मक प्रभाव पडतो हे मी तुमच्यासोबत राहिल्यानंतर पाहिले. खरं सांगू तर फॅमिली या शब्दाचा अर्थसुद्धा मला तुमच्यासोबत राहिल्यानंतर माहिती पडला आहे. आई, आता तर मला सुद्धा तुमच्याकडून वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ शिकायचे आहेत. आता तर मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही. असे बोलून श्वेताने पुन्हा एकदा आपल्या सासूबाईला मिठी मारली आणि रडू लागली. गप ग वेडाबाई, इतकं कोणी रडतं का? मथुराताई प्रेमाने श्वेताला ओरडल्या आणि तिच्या डोळ्यातले अश्रू पुसताना म्हणाल्या, आपल्या सुनबाईकडून इतके प्रेम मिळाल्यानंतर मी तिला कशी सोडून जाऊ शकते?
तेव्हा पाठीमागून 2 मुलं आली आणि आजीचे पाय जोरात पकडून हसत हसत म्हणाले, तुला जायचे असेल तरी आम्ही जाऊ देणार नाही. आता आम्ही तुला कुठे सोडणार नाही आजी. मुलांच्या या बोलण्यामुळे घराचे वातावरण हसते खेळते झाले आणि पूर्ण घर आनंदाने भरले. मित्र आणि मैत्रिणींनो, विचार करण्याची गोष्ट आहे ना की शेवटी माणूस देवाकडून मूल का मागतो? कारण की म्हातारपणात मुलं त्यांची काठी होईल आणि जीवनाचे शेवटचे क्षण आपल्या नातवंडांसोबत हसत खेळत घालवतील. आईवडील आपल्या मुलांसाठी प्रत्येक कुर्बानी देत असतात. त्यांना प्रत्येक सुखसुविधा देऊन सांभाळत असतात. त्यामुळे मुलांचे सुद्धा कर्तव्य आहे की जीवनाच्या या प्रसंगी वयस्कर लोकांना त्यांच्या सोबतीची गरज असते. त्यामुळे त्या मुलांना आपल्या आईवडिलांसाठी ते सगळे कर्तव्य पार पाडायला हवेत, ज्यांची आशा ते त्यांच्याकडून करत असतात. बरोबर आहे ना? तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.